फादर अँड डॉटर. तर आज तुम्हाला माहितच आहे की आता समर सीझन चालू आहे आणि लय गरमी असते समर सीझन मध्ये. आणि मुंबईत तो खूपच जास्त गरमी असते. आणि आता दुपारची वेळ आहे, आताच आम्ही जेवण केलेलं आहे आणि घरात बसलो असताना खूपच घाम चालू आहे. तर आदिती बोलली की पप्पा आज मी काहीतरी स्पेशल करते. काय स्पेशल करणार ते आपल्याला दाखवणार आहे. तर आज मी स्पेशल बनवले माझ्या पप्पासाठी, जे मी तुमच्या बरोबर पण शेअर करेन रेसिपी. तर तुम्ही पण समर सीझन मध्ये ही रेसिपी ट्राय करू शकतात आणि मला बनवून सांगा कमेंट्स मध्ये की ती कशी वाटली. आणि तुम्ही तुमच्या पप्पांना, जर बेबी असतील तुम्ही तुमच्या पप्पांना मम्मीला तुम्ही बनवून ट्राय करू शकता. आणि कशाला तर मग आपण बघूया आधी ते आपल्याला काय ड्रिंक पाजते आणि कशा पद्धतीने ती बनवते. तर फ्रेंड्स, आता मी छाछ बनवणार आहे. इथे मी इंग्रेडिएंट्स काढून ठेवले आहेत. तर तुम्हाला मी दाखवणार की मी कसं बनवते. तर हे आहे चाट मसाला. जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही जलजीरा भी घेऊ शकता. सेकंड आहे हे कोरिएंडर, कोथिंबीर. आणि नेक्स्ट आहे हे जलजीरा. तर आपण हे ताक घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर पुदिना पण असेल तर त्याला पण तुम्ही यूज करू शकता. ते पुदिना पण आपल्या बॉडीसाठी लय चांगला असतो. तो आपल्या बॉडीला लय थंड पण ठेवतो. हाफ स्पून नमक घेतलंय. चाट मसाला घ्यायचा आहे जो 1 स्पून आहे. 1 स्पून याच्यात टाकायचं. नेक्स्ट जलजीरा 3 पॅकेट्स, 3 पॅकेट. तुम्हाला जितके 1-2 पॅकेट हवे तर तुम्ही तितके पण टाकू शकता. तर याच्यात नेक्स्ट हे कोथिंबीर, कोरिएंडर हे पण टाकून घ्यायचं. कोथिंबीर तुम्हाला आवडत नसेल तर त्याला पण तुम्ही स्किप करू शकता. आणि हे मीठ थोडं, हाफ स्पून. आणि याला मिक्स करायचं. आणि हे क्विक पण होऊन जातं. एकदम क्विक मध्ये बनून जातं. म्हणजे 2 मिनिटात मॅगी नाही बनत, पण मसाला ताक बनून जातं. आता मी माझ्या पप्पांना टेस्ट करायला देते. आता पप्पा सांग. तर हे अशा पद्धतीने एकदम क्विक आणि छान मसाला ताक तयार होऊन जातो. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स मधून म्हणजे कमेंट मध्ये सांगा ही ड्रिंक तुम्हाला कशी वाटली. मसाला छाछ. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मी छाछ बनवून आणले. वा वा वा. सांगा कसं आहे. आम्ही नेहमी छाछ पितो. आज जर तुम्ही मार्केटमध्ये बघायला गेले तर मोठमोठे होर्डिंग लावून करोडोचे खर्च करून सनी सॉफ्ट ड्रिंक मार्केटमध्ये विकल्या जातात. 20 रुपयापासून तर 100 रुपयापर्यंत वेगवेगळे कलरचे. आता लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी रेड कलर, येल्लो कलर अशा कलरचे सॉफ्ट ड्रिंक मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. पण आधी पण जी आदिती आहे तिला पण सॉफ्ट ड्रिंक आवडायचे, पण काही कारणास्तव आम्ही जे तिला ताक पिल्याचे, छाछ पिल्याचे फायदे काय ते समजावून सांगितल्यानंतर तिला पण खूप आवडायला लागलं आहे छाछ. आधी तुला खूप आवडतं छाछ? हो, खूप आवडतं. स्वतःहून बनवते आणि सगळ्यांना पाजते पण ती. तर आज तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की ताकाला जे आहे भारतामध्ये धरतीवरचं अमृत म्हटलं जातं, कारण की ताकाचे खूप फायदे. ताकामुळे काय होतं आदिती, तुमचं शरीर थंड राहतं. तुम्हाला आतून एक सकाळी जर तुम्ही बिना खाण्यापिण्याचं सकाळी उठून जर छाछ पिलं, ताक पिलं तर तुमच्या शरीरामध्ये
एनर्जी राहते, ऊर्जा राहते. दिवसभर तुम्ही काम करण्यासाठी फ्रेश असतात. आणि तुमच्या शरीराचं जर कॅल्शियमचं प्रमाण कमी झालेलं असेल तर तुमचं ते छाछमुळे भरून निघतं. ज्यांना कॅल्शियमची कमी असते त्यांनी नेहमी छाछ पिला पाहिजे. आणि ताकामध्ये तुम्हाला सांगतो, तुम्ही जर पुदिना टाकतात, कोरिएंडर टाकतात, कोथिंबीर टाकतात आणि चाट मसाला टाकतात किंवा अजून काय टाकलं आधी तू जलजिरा टाकतात. याच्याने तुमच्या पचनक्रिया खूप चांगली काम करते. तुमचं पोट साफ राहतं आणि तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता हे ताक होऊ देत नाही. म्हणून तुम्ही नेहमी ताक पिलं पाहिजे. जेवणानंतर तर नक्कीच पिलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचं ताक पिल्याचा अजून एक फायदा असा की तुमचं वजन मेंटेन राहतं. वजन खूप जास्त प्रमाणात वाढत नाही. त्याच्यामुळे ताक नक्की पिलं पाहिजे. पण काय होतं की आजकालची लहान मुलं सॉफ्ट ड्रिंकच्या मागे खूप पळू लागले. तर सॉफ्ट ड्रिंकमध्ये खूप प्रकारचे केमिकल्सचा यूज केला जातो. काय काय केमिकल असतं की फूड कलर असतात. त्याच्यामुळे तुमच्या शरीराला त्रास होतो. आणि शुगरचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं. तुम्ही जर रिसर्च केलं तर 350 ml जर तुम्ही काही असे केमिकल असतात जे आपल्या बॉडीसाठी पॉइझन म्हणून होऊन काम जातात. करतात, हानिकारक असतात. आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीराला खूप त्रास होतो. जर तुम्ही जास्त प्रमाणात कोल्ड्रिंकचं सेवन केलं तर तुमच्या शरीरामध्ये शुगरचं प्रमाण वाढतं. तुम्हाला शुगर होण्याची शक्यता असते. डायबिटीजचं प्रमाण वाढतं ना तुमचं. तर अजून तुमच्या शरीरामध्ये कॅफेन जातं. कॅफेनमुळे तुमच्या शरीराला खूप हानिकारक आहे. तुम्ही जर रिसर्च केलं तर तुम्हाला समजेल की तुमच्या शरीरामध्ये कॅफेन गेल्याचे काय तुमचं नुकसान होऊ शकतं. तर त्याचं तुम्हाला एक नुकसान होतं. हार्ट अटॅकचं खूप जास्त प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये कोल्ड्रिंकचं प्रमाण जास्त असलेल्या लोकांना पण हार्ट अटॅक येत आहेत. तर ते पण एक कारण आहे की तुम्ही कोल्ड्रिंक नाही पिलं पाहिजे. लहान मुलांना बिलकुलच हे अवॉइड केलं पाहिजे. आईवडिलांनी त्यांना ते दिलंच नाही पाहिजे. आज जर तुम्ही रिसर्च केलं तर देशाच्या संसदेमध्ये सुद्धा कोल्ड्रिंक बॅन केलेलं आहे. पण देशाच्या संसदेत कोल्ड्रिंक बॅन का केलं हे नेता लोक तुम्हाला सांगत नाही आहे. पण आणि भारतामध्ये हे बिंदासपणे विकल्या जात आहेत. आणि कोल्ड्रिंक पिल्याने तुमचं वजन पण खूप प्रमाणामध्ये वाढतं. त्याच्यामुळे तुम्ही पण कोल्ड्रिंक अवॉइड करा. फ्रूट ज्यूस प्या. आणि तुमच्या मुलांना पण तेच सल्ला द्या की तुम्ही काय पिलं पाहिजे. आज मार्केटमध्ये तुम्हाला ज्यूस मिळतात बरेचसे. ऊसाचा रस मिळतो आणि बीटचा रस मिळतो. तुम्ही कॅरट ज्यूस मिळणार. अजून तुम्ही संत्रा ज्यूस मिळणार. तो तुम्ही घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये पण साखर न टाकता पिला जातो ते अतिउत्तम. बर्फाचा पण तुम्ही बिना बर्फाचा पिला पाहिजे. ते पण चांगलं राहील तुमच्या शरीरासाठी. आणि तुम्ही जसं पिणार तसंच तुमचे मुलं पण ते तुम्हाला फॉलो करतील आणि तेच पितील. त्याच्यामुळे आम्ही घरी नेहमी मसाला ताक पितो आणि आदितीला पण ते खूप आवडतं. तर तुम्ही नक्की सांगा तुमची फेवरेट ड्रिंक काय आहे. आणि तुम्ही पण आदिती सारखं हे ट्राय करा बनवण्यासाठी. बनवला कमेंट तुम्हाला कोणतं ड्रिंक आवडतं ते पण आम्हाला मेसेज करून नक्की सांगा. आणि हे ताक खूप लवकर क्विकली बनतं आणि हे तुम्हाला फायरची मतलब गॅसची भी जरूरत नाहीये. हे फायरलेस आहे आणि तुम्ही पण गरमीमध्ये पिऊ शकता. तुमची बॉडी थंड राहील. भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि शेअर करा व्हिडिओला. आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.